हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी रिपोर्टर के सह फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. यस मुलांनो, महाट्रान्सकोची एक्झाम येते आहे. आपण खूप वेळपासून वेट करत होतो की महाट्रान्सकोची एक्झाम येणार आणि फायनली आपल्याला ॲडमिट कार्ड पण भेटलं की 6 जुलैला एक्झाम होणार आहे. पण स्टुडंट्स, जर तुम्ही आधीपासून केकेसीएला फॉलो करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. जे आता न्यू चॅनलवर असतील त्यांनी बघून घ्या एकदा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. मुलांना आपण जेव्हाही मुलांच्या हिताचा विषय असेल, आपण लढलेलो आहे. मग तो महावितरणमध्ये कोर्टात जाऊन केस फाईल करायचा विषय असो किंवा महाट्रान्सकोच्या एक्झामसाठी ट्रान्सपरन्सीसाठी भांडायचा विषय असो, वी आर ऑलवेज देअर फॉर स्टुडंट्स. आता जस्ट एक्झाम सेंटर जेव्हा ॲडमिट कार्ड आल्याच्या आधी जेव्हा कळलं की एक्झाम सेंटर्स हे TCS आयोनच्या व्यतिरिक्त सेंटर आहे, तर त्याचा आपण लगेच व्हिडिओ जारी केलं. आपण ट्विट बनवलं, ट्विट कॅम्पेन रन केलं, मुलांपर्यंत मेसेज पोहोचवला, जागरूकता केली आणि सर्व मुलांना माहिती जाणीव झाली की जर TCS आयोन सेंटर दुसरे सेंटर असतील, खाजगी सेंटर असतील, पत्र्याचं शेडमध्ये तुम्ही एक्झाम सेंटर बनवलेलं असेल, त्या ॲक्च्युली ते मुलांचे रिप्लाय बघून सुद्धा मला खरंच वाटलं, हा पत्र्याचा शेड आहे का मशीनचा गोठा आहे? तुम्ही कुठे एक्झाम घेताय? काय सेन्स आहे का? ते एक्झाम सेंटर्स कसे बनवले गेलेत विचित्र प्रकारचे. आणि एवढं सगळं प्रकार बघून खरंच वाटलं की म्हणजे ह्या लेवलचे एक्झाम होत आहे, मुलं कुठेतरी स्वप्न बघताय, ऑफिसर बनायचं, एवढ्या मोठ्या लेवलला चाललंय. आणि होतं काय ॲक्च्युअलमध्ये? होतं काय? कुठेच एक्झाम घेतल्या जात आहेत आणि हे सेंटर मॅनेज होण्याच्या प्रोबॅबिलिटीज किती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आता ते जास्त डिटेलमध्ये मला बोलायची गरज नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे की एक्झाम सेंटरबद्दल किंवा काय गोष्टी असतात ते, बरोबर. एवढं सर्व चित्र असताना सुद्धा स्टुडंट्स, आपण सर्वात आधी अवेअरनेस क्रिएट करायचं काम केलं आणि तुम्हाला हे पण सांगितलं, मुलांनो, आपल्याला जरी फाईट करायचं याचा अर्थ रस्त्यावर उतरायची गरज नाहीये. वी आर इन द एज ऑफ टेक्नॉलॉजीच्या काळात आपण घरी बसल्या भांडू शकतो, आपण फाईट करू शकतो नक्कीच. पण फाईट करायसाठी आपल्याला स्टडी विसरायचा नाहीये. स्टडी सोबत ह्या गोष्टी चालू द्यायच्या आहेत. मेल कॅम्पेन, ट्विट कॅम्पेन. आणि मुलांनो, फायनली त्याचा इफेक्ट झालेला आहे. स्टुडंट्स, मी धन्यवाद करतो फक्त आमच्या टीमनेच नाही, म्हणजे ॲक्च्युली शुभम जैन सर जे, त्यांचं सुद्धा स्पेशल थँक्स. म्हणजे त्यांचे एफर्ट सुद्धा अल्टिमेट आहेत. म्हणजे त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले, खूप जास्त कॉल केले. पूर्ण जेवढे रिसोर्सेस आहे आजपर्यंत, म्हणजे पॉलिटिकल रिसोर्सेस, मग ते कोणत्या विविध पक्षातले असतील, मग ते सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यातल्या त्यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, मुलांना जे आपण लेटर लिहून दिलं होतं, टेलिग्राम चॅनलवर कॉपी केलेलं होतं की ते मेल पाठवा, कोणत्या मेल आयडीला पाठवायचं आहे ते पण सांगितलं गेलं होतं. तर मुलांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार जे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुलांनी लोकल लेवलला ह्यावेळेस मेहनत केली. नॉर्मली काय होतं मुलांना ते सांगतो, आणि ह्यावेळेस पण ते झालं. खरं तर इंजिनिअरिंगचा जो पण उठाव असतो ना, तो खूप स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर्ड टू कॉमर्सवाले, ॲज कम्पेअर्ड टू फायनान्स अँड अकाउंट्सवाले महागेच असतात का बरं? तो मला प्रश्न पडलेला आहे नेहमीचा. इवन महावितरणचा जो विषय आहे स्टुडंट, जो आपण कोर्टात संभाजीनगर खंडपीठात केस फाईल केलेली आहे, बरोबर. अजूनही आपण ती केस चालू आहे. ती केसची अपडेट पण मी देत असतो मध्ये, असं आता पुढची अपडेट पण येईलच. तर मुलांना त्या केस फाईल करताना सुद्धा, जेव्हा केस फाईल करायला मी गेलो संभाजीनगरला, ॲडव्होकेटला भेटलो, तिथे सुद्धा प्रश्न हाच आला की सर, ऑलरेडी केस चालू आहे इंजिनिअरिंगच्या मुलांचा आणि त्यांनी खूप आधीपासून इनिशिएटिव्ह घेतला गेट एक्झामच्या कॅन्सलेशनसाठी, पण मग तुम्ही एवढं लेट का आले? म्हटलं काय सांगावं, आमचं आहे ना, आमचं काही पटतच नाही एकमेकांशी. आम्ही एकमेकांचे तंगड्या खेचणं मागेच असतो फक्त, की एकाने पुढाकार घ्यावा आणि दुसऱ्याने पाय खेचावा. आता हे व्हिडिओमध्ये सुद्धा निगेटिव्ह कमेंट करणारे 100% असतील. का बरं? काय गरज आहे के सरांना, कशाला पुढाकार घ्यायचा, यांनाच फायदा असेल काहीतरी, मग मलाच फायदा आहे. एक्झाम पोस्टपोन झाली, मला फायदा. एक्झाम आयोन सेंटरवर झाली, मलाच फायदा. कारण ट्रान्सपरन्सी होणार आहे ना. 100% ट्रान्सपरन्सीचा मला फायदा आहे, कारण मला माहिती आहे जेन्युइन पोरगा सिलेक्ट होणार आहे. गरीब मुलगा जो खरंच मेहनत करतो, जो स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस करतो. मुलांना मी नेहमी म्हणतो, स्पर्धा परीक्षेची किंमत ही एक्झाम फॉर्म किंवा क्लासची फीज नसते. स्पर्धा परीक्षेची किंमत ही तुमची जवानी असते, तुमची यंग जनरेशन, तुमची ही जे वय आहे मुलांनो, 25 to 35 जे एज आहे, ऑलमोस्ट ह्या एजमध्ये तुम्ही कमवू शकतात, लाईफ घडवू शकतात. ह्या एजमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष फक्त एक्झाम फॉर्म फिलअप करत जाताय, आउटपुट काहीच येत नाहीये. मुलांनो, आपल्याला ट्रान्सपरन्सी पाहिजे म्हणजे पाहिजे, ॲट एनी कॉस्ट. ती IBPS एक्झाम घेऊ का TCS एक्झाम घेऊ, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. एक्झाम सेंटर नसेल तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. सिस्टम कसं डेव्हलप करायचं तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. आम्ही स्टुडंट आहोत, आम्ही फीस देतोय, आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे, त्याच्यासाठी फाईट करणार म्हणजे करणार. त्यातल्या त्यात लिटरली सांगतो, शुभम जैन सरांना सुद्धा मल्टिपल अपोज करण्यासाठी, धमकी देण्यासाठी कॉल आले, व्हॉट्सअप कॉल आले. कारण व्हॉट्सअपवर कॉल रेकॉर्डिंग वगैरेचा इश्यू माहिती असेल तुम्हाला. सो व्हॉट्सअप कॉल आले. व्हॉट्सअप कॉलवर लिटरली निगेटिव्ह धमक्या देऊन, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय घेणं आहे, त्याच्याशी एक्झामचं मुलं मिटवून घेतील, इतक्या प्रकारच्या गोष्टी झाल्यात. बट स्टील रात्री ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत आम्ही हा डेटा कलेक्ट करत होतो. आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करून सांगितलं
की असे विद्यार्थी आहेत त्यांचं पार 200, 250, 300, 400 किलोमीटर मुलांना हाईट झाली. एका विद्यार्थ्याचं बघितलं मी 400 किलोमीटरवर एक्झाम सेंटर. अरे काय मजाक आहे का? 400 किलोमीटर प्रवास करून जायचा त्यांनी. मी तुम्हाला सांगितलं माझी एक स्टुडंट आता ब्लाइंड स्टुडंट आहे, त्यांना जर ते दिसत असेल ॲटलिस्ट फॉर्म भरला ना हँडिकॅप कॅटेगरीत भरलेला आहे. तुम्ही त्या पुण्याच्या कॅन्डिडेटला तुम्ही सोलापूरला पाठवताय काय? रत्नागिरीमध्ये कुठे कुठे सेंटर काय? ते एकदम विचित्र प्रकार लावला आहे. आषाढी एकादशी आहे, आषाढी एकादशीमध्ये त्यातल्या त्यात पब्लिक वगैरे सगळ्या गोष्टी अवघड होत्या. तरी सुद्धा मी आतापर्यंत तुम्हाला पॉझिटिव्हली बूस्ट देत होतो मुलांना, जाऊ द्या जे होईल ते होईल, करूया करूया करूया. अरे पण कसं किती कॉम्प्रोमाइज करणार मुलांना? आपण ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या राहणारच आणि मागण्यांसाठी लढूया. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 6 मागण्या ठेवल्यात. त्या मागण्या ठेवताना सुद्धा क्लिअरली बोललो होतो, होऊ शकतं की सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य होणार नाही. ऑफकोर्स एवढं सोपं नाहीये. मग के सरांनी सांगितलं झालं, ऑफकोर्स सोपं नाहीये. खूप मोठी विषय येते, एवढं सिस्टम एवढी मोठी आहे. मान्य आहे, मी खूप छोटा माणूस आहे, पण मी छोटा माणूस आहे, मी छोट्यांसाठीच लढतोय. दॅट्स इट. मला कोणत्याही पक्षाशी घेणं देणं नाही. मला पॉलिटिक्सशी, पक्षाशी, माणसाशी, IBPSशी, TCSशी, संस्थेशी घेणं देणं नाही. माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्ही एक्झाम घेणार असाल, पोराकडनं फी घेताय, फक्त त्याला एवढं द्या यार, त्याला कमीत कमी एक्झाम सेंटर वगैरे व्यवस्थित द्या. त्याला एक्झाम द्यायची कमीत कमी इच्छा व्हावी. तिथले सिस्टम सॉफ्टवेअर वगैरे व्यवस्थित सगळं चालायला पाहिजे. अक्षरशः मला एकाचा कॉल आला सिन्नरकडे, नाशिकमधल्या सिन्नरकडे एक ठिकाणी असं एक प्रायव्हेट सेंटर जिथे त्यांची प्रिव्हियस टाइम एक्झाम होती. अक्षरशः एकाचा कीबोर्ड बंद पडला, कोणाचा माऊस बंद पडला आहे आणि त्याला सोल्युशन भेटत नाही अर्धा तास. काय लावलंय म्हणजे अक्षरशः मुलांना तुमच्याशी खेळलं जातं, तुमच्या भावनांशी खेळलं जातंय. तर ट्रान्सपरन्सी सर्टिफाईड आधी पण होती, आज पण आहे आणि पुढे पण राहणार. मुलांनो, याच्यासाठी बऱ्याच मोठ्या लेवलपर्यंत म्हणजे तुम्ही बघितलं असेल, जयंत पाटील सरांनी सुद्धा हा विषय मांडला. सुप्रियाताई सुळेंचं सुद्धा प्रिव्हियस सेशन म्हणजे प्रिव्हियस आधीच त्यांनी ट्विट वगैरे पण केलं होतं. त्याच्यानंतर नवनीत राणाजींपर्यंत हा मेसेज पोहोचवला. बरेच पॉलिटिशियन, आमदार खासदारांपर्यंत पोहोचवला. कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो, मला सर्वांचे नाव लक्षात राहत नाही किंवा माझं पर्सनली सर्वांशी एवढा कॉन्टॅक्ट नाही आहे. तर मुलांनो, ह्या सर्व स्टेप्स घेतल्या आणि याच्यामध्ये मी मानतो ह्यावेळेस सगळ्यात मोठी गोष्ट झाली की स्टुडंटनी सपोर्ट केला आणि स्टुडंटनी स्वतः भाग घेतला. आतापर्यंत काय होतं, महावितरणमध्ये काय झालं, के सर लढताय, स्टुडंट काही नाही, चाल द्या, आम्ही युट्यूब व्हिडिओ पाहतो, आवडलं तर लाईक करू, नाही तर आहेच मग कमेंट, काय गरज आहे सरांना, कशाला पाहिजे, काही वेटिंग लिस्ट आता नाही आली सर, तुम्हाला माहिती नाही IBPSचा पॅटर्न 8 दिवसानंतर येते सर, तुम्हाला कळत नाही 15 दिवसानंतर येते सर, तुम्हाला याच्यातलं फील्डचं काहीच नॉलेज नाही सर, आम्हाला माहिती आहे एकदम IBPS सगळं ट्रान्सपरंट थोड्या दिवसात येईल, असा सर्व प्रकार केला. पण सपोर्ट करायला कोणीच नव्हतं. जेव्हा केस फाईल करायसाठी विषय येतो ना, माझं नाव कसं काय देऊ, 10 मुलं लवकर भेटत नव्हते. दिस इज फॅक्ट. हजारो मुलांच्या हितासाठी जी गोष्ट चालली आहे, 10 मुलं लवकर सही करायला भेटत नाहीये. का बरं? सही करायला घाबरतोय, नाव द्यायला घाबरतोय, आपलं नाव कुठेच यायला नको, तुम्ही काही करा आमच्यासाठी लढा, आमचं नाव कुठेच यायला नको. यावेळेस जेव्हा मुलांनी प्रतिसाद दिला आणि जेव्हा मुलांनी भाग घेतला, जेव्हा प्रत्येक जण स्वतःच्या गावात स्वतःच्या लोकप्रतिनिधींकडे पर्यंत पोहोचला, अँड दॅट इज द आउटपुट. मुलांना आता तुमच्यासमोर आउटपुट दिसतंय की फायनली मुलांना एक्झाम झालेली आहे पोस्टपॉन. येस मित्रांनो, एकदम ऑफिशियल न्यूज आहे. काहींना डाऊट आहे खरं आहे का, हे ऑफिशियल वेबसाईटवरनं डाउनलोड केलेली PDF आहे, महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरनं. पोस्टपॉनमेंट ऑफ एक्झाम, ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर अँड LDC, दॅट इज लोअर डिव्हिजनल क्लर्क, फायनान्स अँड अकाउंट अगेन्स्ट ॲडव्हर्टिजमेंट 18/24/24. जी 6 जुलैला एक्झाम होणार होती, इट स्टँड पोस्टपॉन. कॅन्डिडेट्स आर सॉरी इन्फॉर्म रिगार्डिंग द सेम थ्रू SMS और ईमेल. तुम्हाला येऊन जाईल. रिशेड्यूल ऑफ एक्झामिनेशन विल बी नोटिफाईड सेपरेटली. आता एक्झाम पोस्टपॉन झाली सर, भारी काम झालं. बघा मुलांना, एक्झाम पोस्टपॉन व्हावी हे आमचं म्हणणं नाही आहे. एक्झाम वेळेत व्हावी, चांगली गोष्ट आहे, चांगली वेळेत झाली पाहिजे. पटापट एक्झाम करा, पटापट पोस्टिंग द्या, कारण मुलांना तुम्ही ऑलरेडी त्यांचे वर्षानुवर्ष वाया घालताय, तर पोस्टपॉन व्हायला नको हे मलाही वाटतं. पण ट्रान्सपरन्सी राहायसाठी, जर TCS ION सेंटर अवेलेबिलिटीसाठी जर इश्यू असतील तर पोस्टपॉन होणं सुद्धा चांगलं आहे. आणि पोस्टपॉन एकदम रिलॅक्समध्ये 6 महिन्यात एक्झाम व्हावी हे अजिबात आपल्या या मताचा नाही आहे. मी लवकरात लवकर एक्झाम व्हावी, अजून सुद्धा पोस्टपॉन होऊन सुद्धा लवकरात लवकर एक्झाम व्हावी. स्टुडंट्स, ज्या आपले व्हिडिओ आहे म्हणजे माझं व्हिडिओला खूप व्ह्यू भेटावे किंवा मी पोचावं असं काही नाही. तुम्ही लागेल तर तुमच्या नावाखाली ते जे लेटर तुम्हाला पाठवलेलं आहे, 6 मागण्या आहेत, त्याच्यात 6च्या 6 मागण्या त्या लेटर तुमच्या नावाने सेंड करा, तुमच्या नावाने सगळीकडे फॉरवर्ड करा. उडत गेले की सर काही फरक पडत नाही, आज मी उद्या कोणीतरी दुसरं राहील. पण स्टुडंट इज अ कॉन्स्टंट. तुमच्या भविष्याचा विचार करा. आणि आता जो नीट PG साठी मुलांना लेटेस्टमध्ये तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचा निकाल बघितला असेल, नीट PGची एक्झाम जे होते पूर्ण थ्रू आउट इंडिया नॉर्मलायझेशन केलं जातं. नॉर्मलायझेशन खूप भयंकर प्रकारे 200 पैकी 220 मार्क भेटलेले सुद्धा तुम्ही प्रकार ऐकलेलेच आहेत. तर ह्या नॉर्मलायझेशनच्या अगेन्स्ट जो आवाज उठवला गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होते, तर सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला, TCSला सांगितलं की ॲट ए टाइम सगळ्यांची एक्झाम घ्यावी लागेल. TCSचं काय म्हणणं, सर शक्य नाही आहे, आमच्याकडे एवढे सॉफ्टवेअर नाही, एवढे कम्प्युटर सिस्टम नाही आहे, एवढी टेक्नॉलॉजी नाही आहे.
सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे इट इज 2025, वी आर इन 2025, इट इज युअर प्रॉब्लेम, यू हॅव टू मॅनेज दिस, बट यू हॅव टू टेक एक्झाम इन अ सिंगल सेन्स. यू डझंट मॅटर, बाकीचं काही घेणं देणं नाही, एकाच वेळेला तुम्हाला एक्झाम घ्यावी लागेल. त्याला क्रॉस क्वेश्चन त्यांचं काय म्हणणं आलं की आतापर्यंत असंच चालू होतं. सुप्रीम कोर्टाच्या जे जस्टिस, चीफ जस्टिस आहे, त्यांनी सरळ या शब्दात खडसावलं की आतापर्यंत चालू होतं याचा अर्थ लाईफ टाईम चालत राहील, हे जस्टिफायबल रिझन नाहीये. आतापर्यंत चालू होतं याचा अर्थ पुढे चालेल याचं काहीही कारण नाही. आम्हाला आता चेंज पाहिजे. स्टुडंट्स, 100% ही मागणी आहे. या मागण्या सर्वांपर्यंत पोहोचवा. 1, 2 नाही, 6च्या मागण्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जर मी सांगतो आमचं ॲप आहे, मी परत सांगतो, KKCA नावाचं छोटंसं ॲप आहे, आम्ही लई छोटं माणसं आहे, IBPS लई मोठी आहे, आमचा रिझल्ट इमिजिएट लागू शकतो, यांचा का नाही? तर पण लगेच एक्झामला रिझल्ट लागला लई प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम होईल? काय प्रॉब्लेम होईल सर? मग ते नॉर्मलायझेशनचा विषय, कास्टचा विषय सगळं पेंडिंग ठेवा ना. सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर द्या, काही प्रॉब्लेम नाही. सगळं तुमचं झालं ना फायनली, आम्हाला ॲटलीस्ट बिफोर नॉर्मलायझेशनचा रिझल्ट तर कळेल. सबमिटवर क्लिक केल्या केल्या बिफोर नॉर्मलायझेशनचा रिझल्ट लगेच स्क्रीनवर आला पाहिजे. मग नॉर्मलायझेशन करून कमी करा, जास्त करा, आम्हाला काहीतरी तर द्या यार. मुलांनो, जेवढ्या मागण्या आहेत सगळ्या मागण्यांसाठी एक सोबत लढा. तुम्ही एका गोष्टीसाठी नका लढून. एक्झाम पोस्टपोन झाली, दिस इज जस्ट वन स्टेप. स्टुडंट, ऑफकोर्स आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत, सर्वच्या सर्व होतात का नाही माहीत नाही, पण मागण्या लावून धरा जेवढं होऊ शकतं. सगळ्या मागण्या, फक्त आम्हाला ह्या एक्झामचं मिटवून घेऊ द्या, बाकीचं पाहू, ह्या विषय डोक्यात ठेवू नका. आणि मुलांनो, KKCA तुमच्यासोबत होतं, तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत राहणार. आणि लास्ट पॉईंट स्टुडंट्स, लास्ट एक पॉईंट सांगतो फक्त. स्टुडंट्स बघू शकता तुम्ही माझ्या बाजूला एक PDF आहे. या स्टुडंट्सनी केलेलं कलेक्शन आहे. हे हॉल तिकीट, त्यांचं भेटलेलं एक्झाम सेंटर, कशा प्रकारचे एक्झाम सेंटर दिले जात आहेत, कुठे कुठे एक्झाम सेंटर दिले जात आहेत, त्याचा सुद्धा रेकॉर्ड मेंटेन ठेवला. आणि ऑलमोस्ट 20च्या आसपास स्टुडंट्स आहेत ज्यांचं डिस्टन्स जास्त असल्यामुळे ते व्हॉट्सअप चॅट्स वगैरेमध्ये आहे सर्व, तर ते पर्सनली सगळ्याच गोष्टी दाखवणं पॉसिबल नाही आहे. तो डेटा आपण प्रतिनिधींपर्यंत पोहोचवला, त्याच्यामुळे शक्य झालं. पण 100% मुलांना धन्यवाद, तुम्ही सर्वांनी साथ दिली. त्याच्याशिवाय हे कधीही शक्य होणार नव्हतं आणि याच्या पुढेही होणार नाही. याच्या पुढे तुमच्या ज्या मागण्या आहेत मराठीतच पाहिजे, ऑफिशियल डिक्लेरेशन पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. एक्झाम TCS आयॉन सेंटरवर झालीच पाहिजे. त्याच्या अपडेट प्रत्येक ऑफिशियलच पाहिजे. या गोष्टी आम्हाला ऑफिशियल फोनवर सांगितलं, जसं सांगितलं फोनवर ठीक आहे, मनाचं समाधान जरी झालं की सर होणार आहे मराठीत, तुम्हीच बोलले की फोन कॉल झाला, हो, पण ऑफिशियल डिक्लेरेशन का नाही? हे झालं ना पोस्टपोनमेंटचं, तसं आम्हाला मराठीत पाहिजे. हे सुद्धा मराठी इंग्लिश बायलिंग्वल पाहिजे. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी पाहिजे. आणि यस, 45 दिवसाच्या आत निकाल पाहिजे. सगळ्या डिमांड लक्षात ठेवा. एकदा ते व्हिडिओ परत बघायला लागेल तर प्रत्येक डिमांडसाठी भांडूया. मुलांनो, जर आमचं काही चुकलं असेल तर क्षमा मागतो. आमच्यामुळे कोणाचं नुकसान झालं असेल, पोस्टपोन तुमच्यामुळे झाले सर, आमचं नुकसान झालं. मुलांना पोस्टपोन करायचा आमचा उद्देश नाही आहे. आमचं विजन क्लिअर आहे, आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागलं तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, पोस्टपोन करावं लागलं किंवा कसे सेंटर अरेंज करावे. ओके, सो मुलांना नेक्स्ट अपडेट सोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमचं प्रेम असू द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर CA. बाय बाय.